रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज. कार्यकर्ते, सहकारी, आमच्या लाडक्या बहिणी, सर्व तरुण मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो, मधल्या काळामध्ये राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना काही गोष्टीची भूमिका मी त्या ठिकाणी मांडली. पण त्याच्या आधी मी सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले, तो 27चा आकडा आहे. त्यात आपल्या महाराष्ट्रातले 6 जण आहेत. त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जे हे कृत्य शेजारच्या शत्रू राष्ट्रांनी केलेला आहे, हा जो भयान हल्ला भारतावर त्यांनी केलेला आहे, तो आमच्या पर्यटकांच्यावर नाही तर तो भारतावर चालला आहे. आणि त्याचा बदला घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, अशा प्रकारची वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी तशा प्रकारची चर्चा चालू आहे. ज्या वेळेस तुमच्या माझ्या देशावर संकट येतात, त्यावेळेस देश मजबूतीनं जे प्रमुख निर्णय घेतात त्यांच्या पाठीशी उभा राहतो. हा आपला इतिहास आहे. मागचे त्याच्यामध्ये अनेक दाखले देता येतील, त्याची आठवण मी माझ्या सहकारी मित्रांना करून देतो. आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत विलोपूर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या नंतर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यानंतर त्यांच्या पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी दुसरे छत्रपती म्हणून हिंदवी स्वराज्याचं संरक्षण करण्याचं काम केलं. पण गात जो झाला तो संगमेश्वरच्या परिसरामध्ये झाला. हा इतिहास बऱ्याच जणांना माहिती होता, पण अनेक जणांनी छावा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना याबद्दलच संपूर्ण वस्तुस्थिती समजून आली. आणि त्याच्यातून आम्ही देखील पाठीमागच्याच काळामध्ये महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांचं वडवळ तुळापूर त्या भागामध्ये त्यांचा शेवट झाला. तो 3 नदीच्या संगमावरच्या ठिकाणी झाला. तिथं अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारकाचं काम मी मागे सुरू केलेलं आहे. आणि ते काम मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भूमिकेचं जोरात सुरू केलं. माझं तिथं फार बारकाईनं लक्ष झाल्यानंतर तुम्हालाही अभिमान वाटेल की जगामध्ये असा एकमेव राजा होऊन गेला की त्या राजाची कारकीर्द 9 वर्षाचीच होती. कारण महाराजांचं 1980 ला निधन झाल्यानंतर 1680 ला 1689 पर्यंत त्या बाबतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द आली. त्या कारकिर्दीमध्ये हा आपला राजा, हे आपले छत्रपती असे होऊन गेले की ते योद्धा होते. शौर्य कशाला म्हणतात हे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर विश्वाला दाखवून देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. आणि त्यांच्या संगमेश्वरचा शेवटचा काळ हा त्यांनी तो घालवला. तिथं सरदेसाईंचा वाडा, तिथं ते राहत होते. परंतु घरातल्यांनीच घात केल्यानंतर काय झालं त्यांनी सांगत नाही. परंतु आपले लोकप्रिय आमदार शेखर निकम माझ्या मागे लागलेले होते की दादा तुम्ही तुळापूरला वडूला भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक करताय, परंतु इथं पण एक चांगल्या प्रकारचं स्मृतीस्थळ हे भावी पिढीला पण वर्षानुवर्ष महाराजांचा इतिहास काय होता हे मराठी, हिंदी, इंग्रजी मधनं कळू शकेल अशा प्रकारचं आपण तिथं काही करा. आणि मग त्याच वेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की शेखर काळजी करू नको, मी एक दिवस तिथं देईन, पालकमंत्र्यांना बोलवेन, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना, आर्किटेक्ट लोकांना
इंजिनियर लोकांना, जे कोणी या सगळ्याच्या बाबतीमध्ये काम करण्याचा अनुभव असतील अशा लोकांना बोलून तिथेही संगम आहे, तिथल्याही नदीमध्ये कशा प्रकारे आपण ब्रिजकम बंधारा करू शकतो, तिथेही आपण कशा प्रकारे घाट करू शकतो, त्या 5 एकरामध्ये मंदिरं जी काही पूर्वीच्या काळामध्ये होती त्याचा जीर्णोद्धार आपण कसा करू शकतो, आणि तो सगळा कॅम्पस हा उद्याच्याला जे तिथं इतिहासाच्या आठवणींना उजाळा देण्याच्या करता येतील आणि त्याच्यातून माझ्या स्थानिक भागाला पण रोजगार त्याच्यातून निर्माण होईल, तिथं आर्थिक चलन ते त्या ठिकाणी त्याचं चक्र फिरेल, अशा प्रकारचा विचार आम्ही केला. आज 2.5 तास आम्ही सगळ्यांनी तिथे घालवले आणि त्याच्यातून बऱ्याच काही सूचना मी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या नदीमध्ये शास्त्री नदी तिला म्हटलं जातं, संगम झाल्यानंतर त्या नदीमध्ये ब्रिजकम बंधारा आपण करतोय. आपल्या मुंबई गोवा हायवे पासून ही जागा तसं बघितलं तर 1 किलोमीटर अंतरावर आहे, तिथं चांगला रस्ता आपण करतोय. उद्या शाळेच्या ट्रिप आल्यानंतर उद्या जगातले किंवा भारतातले किंवा महाराष्ट्रातले तिथं शंभूप्रेमी आल्यानंतर त्यांनाही तिथं कुठली असुविधा वाटता कामा नये, आणि जी सरदेसाईंची प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये त्यांना पण कुठंतरी कुणी सरकार म्हणून आम्ही वाऱ्यावर सोडलंय अशा प्रकारची भावना त्यांच्याही मनामध्ये येता कामा नये, अशा पद्धतीने चर्चा करून त्याच्यात आपल्या शेखर निंबांनी अतिशय महत्वाची भूमिका आजपर्यंत बजावलेली आहे आणि पुढेही ह्या कामामध्ये सर्वोपरी मदत करण्याची भूमिका ही त्यांनी स्वीकारलेली आहे. त्याबद्दल मी शेखरला मनापासून धन्यवाद देईन, त्याचे मनापासून आभार पण मानेन. आणि खरोखरीच अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं आम्ही रत्नागिरीमध्ये असणारे वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती पण तिथं दाखवणार आहोत. तिथं वेगवेगळ्या प्रकारे साऊंड सिस्टीम असेल, लाईटची वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था असेल, सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने दर्जेदार पद्धतीनं आम्ही करणार आहोत. तुम्ही काळजी करू नका, निधीची पण काळजी करू नका. नियोजनाधिक खातं माझ्याकडे, मी नियोजन खात्याच्या मार्फतच या सगळ्याला मंजुरी देणार आहे. म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ कॅबिनेटला त्याची मान्यता घेईल. उद्याच्या येणाऱ्या 30 जूनच्या नंतरच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये त्याला निधीची तरतूद करेल आणि तोपर्यंत ड्रॉइंग असतील, प्लॅन एस्टिमेट असतील, वेगवेगळे जे आर्किटेक्चर लोकांनी प्लॅन दिलेले असतील त्याच्यात ऑप्शन 1 चांगला, 2 चांगला, 3 चांगला, 4 चांगला, 5 चांगला, कारण त्याच्यातलं वेगवेगळं काही जे चांगलं असेल ते घ्यायचं आणि त्याचा एक मास्टर प्लॅन करायचा. अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याबद्दल तुमच्याही सगळ्यांचं सहकार्य लागेल अशा प्रकारची विनंती आणि अपेक्षा मी तुमच्या समोर त्या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने तुमचा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चालला. आज आपण जी काही 1 मेला तुमच्या माझ्या महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो आणला 1960 ला 1 मे, त्यापासून 65 वर्ष पूर्ण होत आहेत आणि काही महत्वाचे कार्यक्रम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतले. कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये नागपूर, अमरावती विभाग, पुणे विभाग असे 8 एकंदरीत विभाग आहेत. त्या वेगवेगळ्या 8 विभागातनं आपले रथ ते त्या भागातल्या पवित्र ज्या नद्या आहेत त्या भागातल्या त्या नद्यांचं जल, त्या वेगवेगळ्या भागातल्या जे महापुरुष होऊन गेले, जे काही आपले श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणची माती, असं आपण एकत्र कलेक्ट करणार आहोत आणि त्या सगळ्या महाराष्ट्रातनं सर्व विभागातनं हे जल आणि तिथली पवित्र माती ही आपण मुंबईला आणणार आहोत.
1 मेला आम्ही सगळेजण हुतात्मा चौकामध्ये जाऊन हुतात्मा स्मारकात तिथं अभिवादन करणार, नतमस्तक होणार आहेत आणि नंतर आपला एक मुंबईला महत्वाचा कार्यक्रम आहे. अशा पद्धतीने 2-3 दिवस कार्यक्रम तिथं चालणार आहेत. म्हणून त्याची सुरुवात देखील आज सकाळी मी तिथं आल्यानंतर सावर्ड्याला तिथून आपण केली. खूप जणांनी अतिशय उत्साहाने त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि तिथूनच रथ हा पुढं गेलेला आहे. त्याबद्दल देखील मी कार्यकर्त्यांचं, बाबाजीचं, शेखरचं आणि सगळ्या त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. आणि 1 मेला बहुतेकांनी मुंबईमध्ये येण्याचं करावं. आपल्या भागातले अनेक लोक मुंबईमध्ये स्थायिक आहेत. आपल्याला यायला काही अडचण असेल तर मुंबईमध्ये जे आपल्या कोकणातले स्थायिक असणारे राष्ट्रवादीच्या विचारांचे सहकारी आहेत त्यांना तुम्ही निरोप द्या. म्हणजे ते तिथल्या तिथं त्यांना हाताळायला जरा सोयीचं होईल. तेवढा प्रयत्न हा माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावा, महिला भगिनींनी कराव्या, युवा युवतींनी करावा, अशा प्रकारची अपेक्षा देखील मी व्यक्त करतो. चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारण कसं असतं, महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा हा राजकीय जीवनामध्ये देखील काम करत असताना आपल्याला त्या रस्त्याने जाता येतं. विरोधक असले तरी त्यांना सन्मानाची कशी वागणूक द्यायची आणि राज्याच्या सर्वसामान्य जनतेचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता पदाचा कसा उपयोग करून घ्यायचा आणि त्याच्यातून राज्य देशात नंबर 1 चं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये कसं त्या ठिकाणी न्यायचं हे सगळं आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवलंय. आणि त्याच्यामुळं अनेकदा आपण जे आपल्या पोस्टर्स लावतो किंवा आपण आपले फोटो असतात त्याच्यामध्ये प्रकर्षाने शिवशाहू फुले आंबेडकरांचे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे, मनोहरनाथ दादांचे, अण्णाभाऊ साठेंचे, त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचे, रमाई माताचे, त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊचे, अशा अनेक महापुरुषांचे आणि ज्या आपल्या स्त्रिया होऊन गेल्या, राजमाता होऊन गेल्या, त्यांचे फोटो पण आपण आदर्श म्हणून आपण लावत असतो आणि त्यांचं स्मरण करून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारांचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम या पुढच्याही काळामध्ये बाबाजी आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. सगळ्या 9 तालुक्याच्या तालुका अध्यक्षांनी, सर्व सेनेच्या प्रमुखांनी आणि सर्व आमच्या सहकारी मित्रांनी तोच विचार सातत्याने ठेवला पाहिजे. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रत्नागिरी शहर आणि रत्नागिरी जिल्हा या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पण या संदर्भामध्ये असंच काम करत राहिलं पाहिजे, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आज बाबाजीने प्रास्ताविक केलं. आपण तो जो पुलवामाचा पहलगामचा हल्ला झालाय, पहलगामचा हल्ल्यामुळं आपण सत्कार समारंभ अशाला फाटा दिलेला आहे आणि साधेपणाने आपण आपले विचार लोकांच्या समोर मांडत असतो. आज या चिपळूण विश्व विधानसभा मतदारसंघामध्ये राधा गोविंद फाउंडेशन यांच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोकणातील उत्तुंग बेरोजगार तरुण तरुणींना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या करता, सक्षम स्वावलंबी करण्याकरता ज्या आज आपण जॉब ऍप अनावरण हा सोहळा देखील इथं पार पाडलेला. याच्यामध्ये सुलभपणे याच्यात हिंदी, मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषांच्या मध्ये हे सगळे तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि आपल्या या भागातल्या मुलांना, मुलींना, तरुण तरुणींना नोकरी आपल्या दारी या संकल्पनेतून फक्त एका क्लिकवर सहजपणे विविध क्षेत्रामध्ये कुठं नोकऱ्या मिळवून देण्याची सुविधा आहे. ती संधी याच्यातनं प्राप्त तुम्हाला होणार आहे. त्याबद्दल पण
मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आणि राधा गोविंद फाउंडेशनचं आणि त्यांचे सहकारी जयश्री देसाई आणि त्यांच्या सगळ्या टीमचं त्यांचंही मी अभिनंदन करीन. मित्रांनो, काम करत असताना सरकार येत असतात, सरकार जात असतात, परंतु त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण काय करणार आहोत, जसं यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या या मतदारसंघामध्ये बोलत असताना चिपळूण संगमेश्वरच्या भागात आम्ही लोकांना सांगितलं की तुम्ही महायुतीचा उमेदवार, राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून आमच्या शिखर निगमाच्या घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम करा. या 5 वर्षात आमचे शिखर निगम, आमचं सरकार, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या गोष्टी करेल अशा प्रकारचा जाहीरनामा आपण आपल्या जनतेला दिलेला आहे. मी मुंबईमध्ये ज्या वेळेस असतो त्यावेळेस या सगळ्या मतदारसंघामधले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता हे सगळे आमदार माझ्याकडे पाठपुरावा करत असतात. दर मंगळवारी आम्ही सगळे राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, अध्यक्ष हे एकत्र बसतो आणि त्याच्यातून 7 दिवसाच्या कारकिर्दीमध्ये कुणी काय काय केलं आणि नवीन काय आव्हान आहे, नवीन काय प्रश्न आहे आणि त्याची सोडवणूक करण्याच्या करता संघटनेच्या स्तरावर काय केलं पाहिजे, महायुती सरकार म्हणून काय केलं पाहिजे, अशा पद्धतीच्या विचाराची देवाणघेवाण करतो. आणि मी पण 7 दिवसात जे काही निर्णय झालेले असतात, ज्या काही महत्वाच्या गोष्टी आपल्या विधिमंडळातल्या सहकार्यांना आणि प्रांताध्यक्षांना, प्रांतिकमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना माहिती असणं गरजेचं असतं, त्या पण त्यांच्या कानावर घालण्याचं काम करतो. अशा पद्धतीनं त्याला परिवारचं स्वरूप देऊन आपला राष्ट्रवादीचा पण सगळा हा परिवार आहे, त्याला त्याच्यातून कशी मदत होईल हेच आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन असतो. पण त्याच्यात एक अडचण ही अनेक आमदारांची येते, त्या जिल्हाध्यक्षांची पण येते. दर महिन्यात एकदा सगळे जिल्हाध्यक्ष बाबाजी आपण बोलवण्याचं ठरवलं, गेल्या महिन्यात आपण बोलवलं होते, याही महिन्यात मी बोलवणार आहे. कारण त्याच्यामुळं बाबाजी पण सांगू शकतो महिनाभरात रत्नागिरीला जिल्ह्यामध्ये आम्ही काय केलं, तालुकाध्यक्षांनी काय केलं, कार्यकर्त्यांनी, सेनेच्या प्रमुखांनी काय केलं. मित्रांनो, संघटना अशी कशी वाढत नाही, त्याकरता संघटनेचा वाढवायची असेल तर कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि तो कणा मजबूत असला पाहिजे, तो कणा सतत कार्य मग्न असला पाहिजे. त्यांनी वरवर फक्त त्या ठिकाणी काम दाखवता कामा नये. आज आता तिथं अडचण काय होते, ज्यावेळेस आम्ही जिल्हा वाईज आढावा घेतो त्यावेळेस सभासद नोंदणीचा कार्यक्रम सध्या चाललेला आहे आणि तुम्ही जिल्हाध्यक्षांनी तुमच्या 2000 पुस्तकं आणलेली, परंतु 2000 पुस्तकांनी 9 तालुक्याचा काही होणार नाही. पुस्तकं अजून तुम्हाला द्यावी लागणार आहेत आणि तुम्हाला घ्यावी लागणार आहे. देऊन नुसती घरात ठेवून चालणार नाही. त्यामध्ये कुठं आणि त्याच्यात सगळ्या कॅटेगरीतले लोक हे आपल्या संघटनेचे सभासद सदस्य करण्याचा प्रयत्न करा. कुणी डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, व्यापारी असतील, कुणी बैलाच्या शेतकरी असेल, कुणी व्यवसायधारक असेल, कुणी लहान व्यवसायधारक असेल, कुणी रोज दिवसभर काम केल्यानंतर त्याची सूट भेटते, पण त्याला एक संघटना म्हणून आपल्या पक्षाच्या बद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ही असेल तर या आणि त्याच्यामध्ये जातपात, धर्म, भेदभाव हे होता कामा नये. सगळ्यांना त्या संघटनेचा सभासद होण्याचा अधिकार आहे. फक्त सभासद होण्याचं रेकॉर्ड हे चांगलं असलं पाहिजे, त्याच्यावर तळीपारचे गुन्हे नसले पाहिजे, त्याच्यावर मकोका लावण्याच्या संदर्भातली कारवाई चालू नसली पाहिजे, त्याचं जनमानसामध्ये वागणं, बोलणं, चालणं हे चांगलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये सुसंस्कृतपणा दिसला पाहिजे. कुठल्याही माझ्या लाडक्या बहिणीकडं किंवा लाडकी बहीण त्याच्याकडे गेल्यानंतर त्या बहिणीला वाटलं पाहिजे की मी माझ्या भावाकडं, त्या बहिणीपेक्षा लहान जर व्यक्ती असेल तर म्हणजे माझ्या भावाकडं काम घेऊन चाललेले,
मोठे असेल तर मोठ्या भावाकडे चाललेली असेल, त्याच्यापेक्षा मोठा असेल तर मी वाटल्या वडिला समान व्यक्तीकडे माझं काम घेऊन चाललेली आहे. अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं वागणं बोलणं चालणं असलं पाहिजे. त्यामध्ये गुरुवटपणा नसला पाहिजे, त्याच्यामध्ये एक आदराची भावना असली पाहिजे. त्यामध्ये आपली जी वडीलधाऱ्यांनी आपल्याला शिकवलेली शिकवण आहे किंवा आपल्या आई वडिलांनी आपल्या वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार आहेत, जे महाराष्ट्राचे संस्कार आहेत, जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण केलेला आहे, त्या आदर्शाचं पालन करून त्या रस्त्याने आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याही गोष्टीचं एक आठवण माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. तुम्ही काम करत असताना प्रत्येकाचा काळ असतो. एक काळ या राज्याचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा होता, त्याच्यानंतरच्या काळामध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटलांचा काळ होता, वसंतराव नाईक साहेबांचा काळ होता. त्याच्या संदर्भामध्ये आदरणीय पवार साहेबांनी पण त्यांच्या 4 वेळेला राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळत असताना किंवा देशाचे कृषी मंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी पण महाराष्ट्राला योग्य दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, त्यामध्ये अनेकांची नावं घेता येतील आणि सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं त्या राज्याला एक सर्वांगीण विकासाच्या बाबतीमध्ये मदत करण्याची भूमिका घेतली. आता आपल्यावर जबाबदारी आहे, आपण ते काम योग्य पद्धतीने केलं पाहिजे. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अहमपणा, मीपणा, गर्विष्ठपणा असं कुठेही आपल्याला दाखवता कामा नये. आपण अतिशय समंजसपणा दाखवण्याची ही वेळ आहे, ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि मगाशी जे काही मला वाटतं बाबाजी बोलत असताना त्यांनी सांगितलं, संगमेश्वर आणि चिपळूण हे 2 मतदारसंघ, 2 तालुके या मतदारसंघाचे आपले एकूण 5 मतदार विधानसभा मतदारसंघ, त्याच्यातले काही भाग हा आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. तिथं आपलं प्रतिनिधित्व प्रांताध्यक्ष तटकरे साहेब करतात, त्यांचं तिथं बारकाईने लक्ष असतं. परंतु इतर पण जे काही आपले तालुके आहेत तिथं पण अधिक जवळ राजापूर असेल, रत्नागिरी प्रॉपर असेल, मग त्याच्यामध्ये वाघर असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं लांजा असेल, तिथेही आपलं उत्तम पद्धतीचं काम होण्याच्या करता तिथल्या तालुका अध्यक्षांनी, तिथल्या सेलच्या सगळ्या प्रमुखांनी हे काम केलं पाहिजे. कारण आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं किंवा खासदारांना लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पद मिळाली, संधी मिळाली, परंतु आमच्याकरता झटणाऱ्या कार्यकर्त्याला पण संधी मिळाली. ती केव्हा मिळेल? ती स्थानिक स्वराज्य संस्था मिळेल. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, काही भागामध्ये महानगरपालिका आहे. आपल्या इथं काही महानगरपालिका, परंतु इतर जिल्ह्यांच्या मध्ये आहे. या सगळ्याला संधी आपल्याला देता येते. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 62 साली जिल्हा परिषद, तालुका पंचायत अस्तित्वात आणली. मात्र दुर्दैवाने 3 वर्ष झाले आमच्या कार्यकर्त्याला त्या निवडणुका न लागल्यामुळं नवीन कार्यकर्त्याला वाटतं की मी कुठेतरी तालुका पंचायतीचं सदस्य व्हावं, मी जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करावं, मला त्याच्यातून पक्षाने सभापती, उपसभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विशेष समितीचा सभापती किंवा सभागृह नेता अशा पद्धतीची पदं त्या ठिकाणी मिळावी. आणि म्हणून आपण जरी आज महायुतीमध्ये असलो तरी प्रत्येकाला आपापला पक्ष, संघटना मजबूत करण्याचा अधिकार आहे. मागेही तुम्हाला आठवत असेल, आघाडीची मध्ये आपण 15 वर्ष काँग्रेस बरोबर काम करत असताना
लोकसभा विधानसभा आपण एकत्र लढवायचो, पण बाकीच्या निवडणुका मग सहकारातल्या असतील, मार्केट कमिटीच्या असतील किंवा इतर त्या आता उल्लेख केला त्या असतील, त्या निवडणुका तिथल्या जिल्ह्याचे नेतेगण ठरवायचे की काय केलं पाहिजे. तशा पद्धतीनं आपण पण मुभा देणार आहोत. सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, त्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका. पहिल्यांदा तुमचा की हेच राज्याकडे मुद्दाम निवडणूक लावत नाही. आपण त्याकरता निवडणूक आयोग नेमलेला आहे राज्याचा, त्यांना त्या निवडणुका लावण्याच्या असतात. पण सुप्रीम कोर्टात एक मॅटर केली, ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना निवडणुका लागल्या होत्या, कारण 2022 साल होतं, 17 ते 22 5 वर्ष संपली होती. पण त्यावेळेस SC ST आणि सर्वसाधारण या पुरुषांना स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळत होतं. OBC घटक एवढा मोठा आहे, त्यांना प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये मिळत नव्हतं. त्याच्यामध्ये त्या महिलांनाही प्रतिनिधित्व मिळत नव्हतं, पुरुषांनाही प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. हे अन्यायकारक होतं. ज्यावेळेस आपण संविधानाला 75 वर्ष झाल्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे इतकं उच्च दर्जाचं आहे, अत्युत्तम आहे, आणि त्याचा रास्त अभिमान तुम्हाला मला आपल्या देशातल्या तमाम भारतीयांना आहे. आणि त्यावर भारत एक संघ राहिलेला आहे. अनेक भाषा, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ जरी असले तरी शेवटी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपण सगळेजण भारतीय आहोत. म्हणून आपण सगळेजण एकोप्याने त्या ठिकाणी एकमेकाला आधार देण्याचं काम करतो. त्याचं एकमेव कारण ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आणि म्हणून त्या संविधानाच्याही आम्ही त्यावेळेस लोकसभेमध्ये मोदी साहेबांनी आणि राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आणि आपल्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या सहकार्यांनी त्याच्याबद्दलची चर्चा ठेवलेली होती. त्याच्याबद्दलचे विचार त्या नवीन पिढीला पण समजले पाहिजे ते सांगण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे. ही पण आठवण तुम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये उद्याच्याला घड्याळाच्या चिन्हावर निवडून यायचं आहे, तर तुम्हाला सभासद नोंदणीचा कार्यक्रम उपयोगी पडेल. तर तुम्हाला वाईज जी कमिटी असते, 50 प्रमुख असतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. आणि त्याच्यातूनच नवे लोक, नवीन तरुण तरुणी देखील पुढे येणार आहेत. आपण नेहमी अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये काही अनुभवी, काही तरुण आणि काही मध्य वयाचे अशा पद्धतीनं संधी देत असतो. ही आपली राष्ट्रवादी 25 वर्षापूर्वी 10 जून 1999 ला शिवाजी पार्कच्या मैदानावर स्थापन झाली. त्यावेळेस स्वर्गीय गोविंदराव निकम साहेब असतील, बाकीचे सगळे असतील, या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला एक आधार देण्याचं काम, पुढं देण्याचं काम, धर्मक्का पाठिंबा देण्याचं काम, संघटना वाढवण्याचं काम हे त्या बाबतीमध्ये केलं. हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्याचा विचार करून आपल्याला पुढची वाटचाल करायची मी स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांना देखील या निमित्तानं मी अभिवादन करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, मलाही त्यांच्याबरोबर काही काळ खासदार म्हणून आणि काही काळ महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक बोर्डामध्ये संचालक म्हणून कधी मी चेअरमन होतो, कधी ते चेअरमन होते, असं आम्ही एकमेकाच्या हाताखाली तिथं काम केलेलं आहे. ही आठवण ही कायम माझ्या स्मरणामध्ये राहिलेली आहे. आणि त्यांचे तुम्ही कार्यकर्ते आहात, त्यांचा हा परिसर आहे, त्याच्यातनं अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी काढलेली सह्याद्री शिक्षण संस्था ही आज इथं मुलं घडवण्याचं काम, मुली घडवण्याचं काम, त्यांना ज्ञान देण्याचं काम, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम. आणि आज मेगा जॉब ॲप अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज त्यांच्याकडं जमीन तुटला नाही, जास्त भांडवल नाही, परंतु त्यांनाही चांगल्या पद्धतीनं एक जबाबदार नागरिक म्हणून उभं राहायचंय, उत्तम पद्धतीचा संसार करायचा आहे, आई वडिलांचा नवलौकिक वाढवायचा आहे. त्याकरता अशा घटकाला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रयत्न करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी
आपल्याद्वारे हीच त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. ही पण बाब तुम्ही लोकांच्या पर्यंत, तरुणींच्या पर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवली पाहिजे. केंद्राच्या अनेक योजना आहेत, राज्याच्या अनेक योजना आहेत. आता पण हा कार्यक्रम संपल्यानंतर आता ज्यावेळेस टेक ऑफ होणार आहे त्याच्या आधी मी संघटनेच्या ऑफिसमध्ये थोडा वेळ थांबणार आहे, मग मी पुढे जाणार आहे. शेवटी संघटनेचं कार्यालय देखील आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. त्याचा उल्लेख मगाशी आपल्या शेखरनी केला. त्याही बाबतीमध्ये बाबाजी, तुम्ही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एक प्रमुख पदाधिकारी म्हणून काम करतायत, संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करतायत. आपल्या एवढ्या नक्कीच ओळखी आहेत की आपल्याकडं रत्नागिरी असेल किंवा इतर तालुक्याची ठिकाण असतील, तिथं कार्यालय उघडण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चितपणे यश मिळू शकतं प्रयत्न केला तर. आणि त्या बाबतीमध्ये आर्थिक काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही संघटनेला सांगा, मला सांगा, त्याच्यातलं मार्ग काढण्याचं काम आपण करू. पण कुठंतरी कार्यकर्त्याला बसण्याच्या करता, चर्चा करण्याच्या करता, विचारांची देवाणघेवाण करण्याच्या करता, त्या भागातल्या लोकांना अडचणी, प्रश्न सोडवण्याच्या करता एक व्यासपीठ असण्याकरता त्या सगळ्या गोष्टीचा गरज असते. त्याची पण जाणीव आपण सगळ्यांनी या निमित्तानं ठेवली पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. आम्ही रत्नागिरीला आपल्याकडे खर्च बघितलं तर इथून मुंबईला जायला 4.5 तास लागतात. कारण आपण कोकणात असलो तरी अशा ठिकाणी आहे की आपला विमानतळ पण रत्नागिरीचा अजून पाहिजे असा सुरू झालेला नाही. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विमानतळ चांगला प्रकार असावा असा आमचा प्रयत्न आहे. तिथं नाईट लँडिंग असावं असाही आमचा प्रयत्न आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी 147 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या करता 100 खाटांचं संदर्भ सेवा रुग्णालय उभारण्याचा निर्णय देखील मी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आपल्या या जिल्ह्यामध्ये एवढी वेगवेगळी फळं आहेत की अक्षरशः ते इतरांना ती फळं उरळ पाडतात किंवा आवडतात. त्या फळांच्या मोहात बरेच जण त्या ठिकाणी पडतात. त्याच्यात आपला रत्नागिरीचा हापूस आंबा अल्फान्सो हा तर जगामध्ये राजा म्हणून त्या ठिकाणी फळांचा राजा म्हणून ओळखला जातो आपल्या भारतात, महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे रत्नागिरीच्या पर्यटन विकासाच्या करता आणि फळ विक्रीला, फळ प्रक्रिया उद्योगाला त्या ठिकाणी बळ देण्याच्या करता मी निधी कमी पडू द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. आणि हे पण तुम्ही भागाभागामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्याच्यामध्ये संगमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी भव्य असं स्मारक हे आपण करतोय. त्याचा उल्लेख मी सुरुवातीलाच आपल्या समोर केला. इथे येण्यापूर्वीच मी या स्मारकाच्या जागेची पाहणी केली आणि शेखरचा तर सतत पाठपुरावा त्या बाबतीमध्ये आहेच. छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचं पवित्र बलिदान स्थळ असणाऱ्या त्या वेगवेगळ्या जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पण आपण अतिशय महत्वाची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने नुकताच घेतलेला आहे. आपल्याला नव्या जुन्यांची बोट बांधून आपला पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि त्याच्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची तयारी देखील करायची. तुम्ही जेवढी सभासद संख्या वाढवा, तुम्ही जेवढं त्या भागामध्ये संघटनेचं काम मनापासून कराल, तेवढं तुम्हाला तिथं वेगळं पद मिळवून देण्याच्या करता हे सगळे सदस्य आणि कार्यकर्ते उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. मित्रांनो, अनेक बदल होत आहेत. आपल्या इथं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण देण्याचं काम शेखर निकमांच्या नेतृत्वाखाली इथं चाललेलं आहे. आता ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये AI चा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर होतोय आणि आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याशिवाय आपल्याला तरणोपाय करायला नाहीये. आणि त्याच्यामध्ये शेती आधुनिकीकरण करणं ही आता काळाची गरज आहे. त्याच्यात AI चा वापर करण्याकरता यंदाच्या वर्षी 500 कोटी रुपयाची तरतूद
आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आपल्याला उत्पादकता वाढवायची, आपल्याला खर्च कमी करायचा, आपल्याला पाण्याची बचत करायची, आपल्याला खताची बचत करायची, आपल्याला कमीत कमी पेस्टिसाइड कशी वापरायची हाही प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. जगाच्या बाजारपेठेमध्ये स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला सगळ्यांना टिकून राहायचंय. त्याकरता तुम्हाला मला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती, फळफळावर, भाजीपाला आणि कुठलंही क्षेत्र यामध्ये बरीच अशा प्रकारची पावलं उचलण्याचं काम सुरू केलेले आहे. याही गोष्टीचं आणि हे जे केलंय हे अनेक ठिकाणी सिद्ध झालंय. महाराष्ट्रात सिद्ध झालंय, माझ्या बारामतीमध्ये सिद्ध झालंय. तेव्हा मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये मी सांगायला आलेलो आहे. त्याच्यात पिकाचं नियोजन होतं, उत्पादन खर्च कमी होणार आहे, उत्पादकता वाढणार आहे, शाश्वत बाजारपेठ आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहे. आणि ह्याच्यात आम्ही कृषी क्षेत्रात राज्य सरकारचं ऍग्री हॅकॅथॉन हे नवीन पाऊल हे पण आम्ही उचलतोय. ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खऱ्या अर्थाने पुढची वाटचाल आहे. आणि हे करत असताना तुम्ही सर्वजण आपापल्या गावात आपापल्या वाडी वस्तीवर काम केलं पाहिजे. राष्ट्रवादीला आपल्या शहरात, जिल्ह्यात, राज्यात एक सक्षम पक्ष बनवण्याच्या करता, राष्ट्रवादीमुळे वातावरण करण्याच्या करता स्वतःला झोकून देऊन त्या ठिकाणी काम करायचंय. आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्याची ही सुरुवात आहे. त्याकरता पक्ष संघटना वाढवण्याच्या करता जिल्हाध्यक्षांच्या सहित, आमदारांच्या सहित, सगळ्यांनी मंत्र्यांच्या सहित प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करीन. राज्यातल्या प्रत्येक गावात, चौकात, नाक्यावर पक्षाचा बोर्ड अथवा पक्षाचा झेंडा लागेल. प्रत्येक गावात किंवा काही गल्लीत पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता तयार होईल. यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. आपल्या गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत पक्ष वाढवण्याचा आणि पक्षाचा पुरोगामी विचार पोहोचवण्याचा प्रयत्न हा आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करायचा. एक एक करत घरातल्या, दारातल्या, कुटुंबातल्या, गावातल्या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला पक्ष हा वाढवायचा आहे. त्यासाठी आपण सभासद नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घ्या. आम्ही ज्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या करता करतोय त्या तुम्ही लोकांच्या लक्षामध्ये आणून देण्याचं काम त्या बाबतीमध्ये करा. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आणि सूचना राहणार आहे. आज हे सगळं करत असताना इतर पण अनेक गोष्टी आहेत, परंतु आजच मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. मला शेखाने विनंती केली होती की दादा तुम्ही स्वतः येताय आणि येत असताना जर तुम्ही संघटनेला पण काही वेळ दिला आणि मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये मेगा जॉब कारणावरचा पण कार्यक्रम जर घेतला तर ते जास्त संयुक्तिक ठरेल असं त्याला वाटलं. मलाही ते पटलं. त्याच्यामुळं कुणाला तरी वाटायला पाहिजे आणि कुणाला तरी पटायला पाहिजे, तर मग ते पूर्ण व्यवस्थितपणे होत असतं. तसं आता मला काय वाटतं ते मी सांगितलेलं. आता समोर बसणाऱ्यांना काय पटलंय ते मला सभासद नोंदणीचं बाबाजीकडनं, शेखरकडनं आढावा घेतल्यानंतरच मला कळणार आहे. मित्रांनो, तुम्ही जेवढी साथ द्या, तुम्ही जेवढा भरभक्कम पाठिंबा द्या, त्याच्यातनं नवीन पण कार्यकर्ता, नवीन पण नेता, नवीन पण उद्याचा प्रतिनिधी हा तयार होणार आहे. ही पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा. काही आता वडीलधारी बरेच आहेत, ते म्हणले दादा आता आम्ही फार म्हातारे होत आलोय, कधीतरी आमच्याकडे लक्ष द्या. कधी मी कुणाचं नाव घेतले, सोळाच्या मनात चांदणा, मी एवढंच म्हणतो की त्याच्यामध्ये मगाशी बाबाजी तसं म्हणतात, बाबाजी काही वडीलधारी नाही, पण मी एक सांगतो, मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला सांगितले होतं मी अनेकांना नवीन लोकांना संधी देईन. त्यावेळेस मी 10 लोकांना संधी विधानसभेच्या उपाध्यक्ष सहित दिलेली आहे. आपल्या हातात 5 वर्ष आहेत. आता कुठे सुरुवात आहे
आमचा प्रयत्न, संघटनेचा प्रयत्न हा आहे की पहिल्या 2.5 वर्षामध्ये 10 लोक, पुढच्या 2.5 वर्षात काही राहिलेले लोक, अशा पद्धतीने त्या ठिकाणी संधी द्यायची. कारण माझ्या पक्षामध्ये ज्यावेळेस सरकारमध्ये काम करत होतो त्या टर्ममधल्या काही लोकांना काही संधी मिळाली आणि त्याच्यातल्या काही लोकांना आपण दिली, काहींना थांबायला सांगितलं. अशा पद्धतीनं नवीन कार्यकर्त्यांना पण संधी द्यावी लागते. कधीतरी वडीलधाऱ्यांना पण थांबून पुढं दुसऱ्या महत्वाच्या वरच्या लोकसभेच्या किंवा देश पातळीवरच्या पण कामाची संधी द्यावी लागते. अशा प्रकारची प्रक्रिया सातत्याने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे वेगवेगळ्या संघटनेमध्ये चाललेली आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायला 5 मध्ये 1 जागा आपल्याला मिळाली. गुहागरची जागा आपला असणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्याला थोडस आपल्याच मित्र पक्षाने आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. नाहीतर बाबाजी तुलाही माहिती होतं की गुहागरची जागा कशी आपली होती. माझी देवेंद्रची, एकनाथरावची चर्चा चालू होती. त्याच्यामध्ये सुनीलजी होते, बावनकुळे होते, इतर लोक होती. परंतु त्या खोलात मी जात नाही. परंतु हरकत नाही, झालं गेलं विसरून जायचं असतं. नवी पाठ, नवी सुरुवात अशा पद्धतीनं आपण विचार करायचा असतो. आणि त्याच प्रकारे आपण आपली पुढची वाटचाल करतोय. हे मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून या निमित्तानं सांगायचं आहे. आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची सूचना आहे की आज आपल्याला हे सगळं काम करत असताना मी महाराष्ट्रात फिरतोय. मी काल हिंगोलीला 8 दिवस होतो, 8 दिवस परभणीला होतो. त्याच्या आधी पण मी पुण्याच्या भागामध्ये होतो. असं वेगवेगळ्या भागामध्ये सातत्याने आहे. आज तुमच्या भागामध्ये मी सगळ्यांना सांगतो की बाबांनो, हा मी अर्थसंकल्प 11व्यांदा महाराष्ट्राला देत असताना मी सर्व घटकांना त्याच्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी राज्याच्या जनतेला सांगत असतो, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. अशा प्रकारचा संदेश घेऊन मी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचंय, मधून अधून आमचे विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की लाडक्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहेत, आता त्यांची गरज संपलेली आहे, गरज सर्व वैद्यमरो अशा प्रकारे ते करतील. मी तसं करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही, महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही, मुख्यमंत्र्यांची, देवेंद्रजींची किंवा एकनाथरावांची ती भूमिका नाही. हा आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे, आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे. आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे. फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्या करता ती योजना आहे. आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर कोण संजय गांधी निराधारचा लाभ घेत असेल तर त्यांनी ठरवावं की मी संजय गांधी निराधारचा लाभ घ्यायचा का मी लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा. तो सर्वस्वी अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला आहे. मी कधी कधी त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं जातं. परवामध्ये असंच पुण्याच्या सभेमध्ये मी बोलत होतो की राज्याला आम्ही 1 रुपयात पीक विमा योजना दिली, चांगल्या हेतूने दिली, चांगल्या भावनेने दिली, चांगल्या उद्देशाने दिली. कारण मी पण एक शेतकरी आहे. शेवटी तुम्ही आम्ही शेतकरी तुमची माझी जात आहे, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पण त्यामध्ये काही जणांनी त्याच्यात गायरानाच्या जमिनी, देवस्थानच्या जमिनी, ज्या जमिनीवर त्यांचा कुठलाही हक्क नाही अशा जमिनी दाखवल्या आणि त्याच्यातनं 1 रुपया पीक विमा योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी आपल्याला चुना लावला असं मी बोललो. तर असं दाखवलं की दादा सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांनी आम्हाला चुना लावला. तर मी कसा म्हणायचं शेतकरी. पण हे जे काही असं दाखवलं जातं हे एकदम चुकीचं आहे. ज्यांनी चुका केल्या त्यांनी शेवटी हा जनतेचा पैसा, हा व्यवस्थितपणे त्याचा विनियोग झाला पाहिजे. आणि आपण चांगल्या दृष्टीनं योजना आणतो,
चांगला आपली कल्पना असते, चांगलं आपलं विचार असतं, पण त्याच्यातून काही विकृती, काही चुकीच्या काम करणाऱ्या प्रवृत्ती हे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते माझ्या लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न हे चांगल्या भावनेने करत असताना त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न काही महाभाग करत असतात. तसा मला अनुभव आलेला आहे, त्याची नोंद माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आता मी जी काही भूमिका मांडली त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी, आपण सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारची विनंती करतो. त्याच्यातनं आपल्या जिल्ह्यामध्ये शेखर निकमचं त्या बाबतीतलं नेतृत्व आपण बळकट करावं, बाबाजीला पण जिल्हाध्यक्ष या नात्याने मनापासून सहकार्य करावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.